आपल्याला आपल्या वरण बट्ट्या झालेल्या आहेत. तर हे असं हे वरण आहे आणि ह्या बट्ट्या आहे, त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू आणि गावरान तूप आहे. तर तुम्ही बिन असंच करून बघा आणि खाऊन बघा, कशा झाल्या ते कमेंटमध्ये सांगा. हे चांगलं मिश्रण करून घ्यायचं. हे बघा आपला आता उंडा तिन्न झालेला आहे. निबर चांगला असा इतका निबर उंडा पाहिजे. इतका निबर उंडा असला मग ते लवकर भाजते. तर आता आपण त्याचे गोळे करू. असे गोळे करायचे, त्याला तेल लावायचं असं मस्त याचे असे गोळे करून घ्यायचे. बघा असेल चांगलं तेल लावायचं. तेल लावले ना ते जास्त जळत नाही. तर तेल कमी लावण्यात आलं की मग त्या काळ्या पडत्या आलूमध्ये. तर त्यासाठी असं मस्त बारीक बारीक गोळे करायचे आणि त्याला चांगलं असं बस तेल लावायचं. बघा मैत्रिणींनो, हे आपले गोळे झालेले आहेत. तर तुम्ही पण असंच करा. एकदा करून बघा राखेतल्या बट्ट्या कशा होते, त्याची चव कशी लागते ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता आपल्याला फुकटात टाकायचे आहे. तर त्यासाठी मी आता एका पातेल्यामध्ये भाजणार आहे, त्याच्यातच आड करणार आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा आपल्या याच्यात आड पडलेला आहे. तर ते आता गोळे टाकून राहिले. गोळे टाकून झालेले आहेत.
बघा आपल्याला बट्ट्या करायच्या आहे, तर त्यासाठी वरणाला फोडणी द्यायची आहे. तर मी हे साहित्य घेतलेलं आहे. आता पातेलं गरम झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये तेल टाकते. तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये मी आता लसूण, खोबरं आणि अद्रकची पेस्ट टाकते. त्यामध्ये कोथिंबीर घालते आणि ही लसणाची पात आहे, कढीपत्ता आहे. चांगलं पसरवून घ्यायचं तेलामध्ये. हे बघा आपल्याला हे तळलेलं आहे, तर त्यामध्ये मसाला घालते. प्रवीण मिरची पावडर आणि हळद. बघा थोडं तेल टाकते, त्याचा मसाला तळा पुरतो. हे बघा याच्यामध्ये आता ही वरणाला फोडणी देऊन झालेली आहे, मसाला तळलेला आहे, तर त्यामध्ये आपण थोडं पाणी घालून जरा वरणाला तरी. हे बघा आता याला चांगला उकळा फुटू द्यायचा एवढ्या. त्यामध्ये मग आपण ही डाळ याच्यामध्ये टाकून देऊ. मग त्या डाळीला चांगला तडका बसतो आणि त्याच्यावर चांगली तरी दिसते, लाल लाल जरीत वरत येतं. तुम्ही बघू शकता की याला आता उकळा फुटत आहे. तुम्ही पण असंच करून बघा. आता जशी मी फोडणी दिलेली तशीच तुम्ही द्या, आणि तरी येते का नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. एकदा करून बघा आणि खाऊन बघा कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा आता याला उकळा फुटलेला आहे, तर मी याच्यामध्ये वरण टाकत आहे. तर हे बघा आता याच्यामध्ये असं छान तरी येणारी वर लाल जरी. हे बघा आपल्याला जसं पतलं घट्ट कसं करायचं हे आपल्या मनावर आहे. आता हे घट्ट झालेलं आहे, तर मी थोडं पाणी टाकून ते हे बघा आता आपल्या बट्ट्या झालेल्या आहे.
अशा उरल्या पाहिजे फक्त तव्यावर छान भाजत्या ना तोंडात. आता हे फुफूट लागलेलं आहे ना, तर याला पुसून काढायचं. बघा अशी पुसून काढायची सगळं द्यायचं. हे बघा ते पोळे फोडलेले असे, तर याचे 2 तुकडे करायचे हे असे आणि याला गावरान तुपात करायचं अशी पुरी. मग नरम लागतं आणि जरा टेस्ट लागतं. अशा प्रकारे आपल्या बुडी झालेले आहे. आपला गुळाचं झालेला आहे. तर आपण आता याचा असं करायचं. सगळं असं करून घ्यायचं बारीक असं.